अकोल्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येतेय तर खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या विरोधात आज शिंदे गटाच्या शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं। तर शहरातील गांधी चौकात इम्तियाज जलील यांच्या फोटोला चप्पल मारत शिवसैनिकांनी जोरदार निषेध व्यक्त केला आहे। तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळी इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत तीव्र घोषणा देण्यात आल्या। तर या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते। आंदोलन यासाठी केलं आम्ही आज की एमएमचा तो हरामखोर नेता आहे इम्तियाज जलील, पाकिस्तानचा हिरवा एजंडा आहे तो। त्यांनी काल असा वक्तव्य केला की हे जे महाराष्ट्र आहे आम्ही हिरवा करणार आहे। हा का पाकिस्तान आहे का? अरे हा महाराष्ट्र हिंदुस्थान आहे, हा भारत आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजाचं राज्य आहे। हा भगवा होता, भगवा आहे, भगवा राहणार आहे। फक्त बेताळ वक्तव्य करणं आणि समाजामध्ये तेज निर्माण करण्याचं त्याचं काम चालू आहे। मुंबईमध्ये जो बोलला तो त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, त्याच्यावर महाराष्ट्र द्रोह केस दाखल झाला पाहिजे, ही आमची देवेंद्र फडणवीस साहेबांची विनंती आहे। आणि काल तो हे बोलला की भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत नवनीत राणा यांच्याबद्दल तो हे शब्द वापरला की ते नचनीय आहे। मला त्याला प्रश्न आहे की तू एक हिंदू महिला आणि एक नेते ज्यांच्याबद्दल तू असा शब्द वापरतं, तुझी जे बायको आहे त्याला सांग ना तू नचनीय आहे, ते असणार नचनीय, तुझी बायको असणार नचनीय, असं बोलायचं नाही। यानंतर आमचा देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की असा माणसावर कारवाई झाली पाहिजे, कारण की त्याला मस्ती खूप आलेली आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला असं वाटते की 125 सीट एमआयएमचे आलेले म्हणजे पूर्ण हिरवा होणार आहे का? हा हिरवा कधी होणारच नाही। आमची विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्वरित त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण की याची जी मस्ती आहे। त्यासाठी तुम्ही काय केलं? आता आज आम्ही इथे गांधी चौकावर आम्ही आंदोलन केलं, त्याच्या तोंडावर चपला मारला आम्ही त्याला, त्याच्या तोंडावर थुकलं आम्ही, कारण की तो पाकिस्तानचा एजंट आहे, हरामखोर माणूस आहे तो। फक्त वातावरण खराब करणं हे त्याचा दृष्टिकोन आहे आणि याचा सबक या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घ्यायला पाहिजे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, या देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत। असा राज्यामध्ये हा असा शब्द वापरत असणार हे एकदम चुकीचं आहे।